नमस्कार सर्वांना। आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि आज माझा वाढदिवस देखील आहे। तर माझी अशी इच्छा होती की मी माझ्या दिवसाची सुरुवात महादेवाच्या दर्शनापासून करावी। मग आम्ही असं ठरवलं की सकाळी पहाटे जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन काही शुभ काम करावं। म्हणजे खूप असं नाही, छोटंसंच, पण त्यांनी सुरुवात केल्याने दिवस असा प्रसन्न जाईल हे एक कुठेतरी मनामध्ये फील होत होतं। तर मग आम्ही काय केलं की महादेवाच्या मंदिरासमोर एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे। रांगोळी पण एक तोरण तयार केलेलं आहे आंब्याच्या पानांनी। जे पण एक शुभ साईन आहे ते तोरण आम्ही महादेवाच्या मंदिराच्या बाहेर बांधलेलं आहे। नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। आता अजून एक गोष्ट की आपल्याकडनं छोट्यातली छोटी भेटवस्तू ही द्यायची अशी इच्छा होती। तर मग काय केलं की महादेवाचं कोणतंही एक पुस्तक जे तुम्ही भेट म्हणून देऊ शकता, त्याच्याने खूप मोठं पुण्य लाभतं। महादेवाचं पुस्तक म्हणा किंवा रुद्राक्षचा मणी म्हणा, तर ह्या गोष्टींनी तुमच्या आजूबाजूलाही पॉझिटिव्हिटी तयार होते आणि काहीतरी महादेवाचे ब्लेसिंग्स तुम्हाला भेटतात। विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम्। आणि अजून एक थँक्यू सो मच माझ्या गुरूंना, ज्यांनी मला आजच्या दिवसाचं पूर्ण गायडन्स केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे मला काही गोष्टींचं एक नॉलेज पण परत एकदा आलेलं आहे। माझा दिवस खूप खूप छान गेला। थँक्यू सो